रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. मला आज तुकोबारायांच्या भंडाऱ्या डोंगराबद्दल बोलायचं आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तर यमाची चाल आपल्यावर होऊ शकत नाही. लक्षात घ्या. यमराजाला सुद्धा विचारात पडतो, हा नाव कुणाचं घेतोय? तुकोबारायांचं. किंवा लक्ष्मी आम्हा घरी कामारे दाशी होऊ ऐसे सांगे तुका म्हणे, काळ गुलाम करी सलाम तुकया घरी राबत असे. काळ सुद्धा गुलाम होतो या आणि तुकोबारायांना सलाम करतोय आणि त्यांच्या घरी राबतोय. लक्षात घ्या. अशा तुकोबारायांचं मंदिर भंडाऱ्या डोंगरावर होत आहे. लक्षात घ्या. तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानदेवे रचिला पाया, झाले कळस संत तुकया. लक्षात घ्या. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. बाकीच्या साधू संतांनी भिंती घडवण्याचं काम केलं या. आज झाले कळस संत तुकया, कळसाचं स्थान तुकोबारायांना दिलेलं आहे. लक्षात घ्या. कळसाव बांधकाम होत नाही. जगद्गुरु तुकोबारायांसारखा दुसरा महात्मा असा होणे कठीण आहे. कारण ज्यांनी 4 कोटी अभंग लिहिले, स्वतःचा प्रपंच कसा चाललाय ह्याचा कधी विचार केला नाही. जिजाबाईच्या सुखदुःखाचा विचार, मुलांच्या सुखदुःखाचा, मुलांच्या हौसमौसाचा विचार केला नाही. ज्यांच्याकडं त्या काळात 1 रुपयाला 1 धान्याचं पोतं होतं, त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांक 65 लाखाची जहागिरी होती. लक्षात घ्या. 1 रुपयाला धान्याचं पोतं त्या काळात, जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात 1 रुपयाला धान्याचं पोतं तर अशी 65 लाखाची जहागिरी होती. आणि 1 रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा. त्या काळात चांदीचा रुपये होते. लक्षात घ्या. असे माझे जगद्गुरु तुकोबारायांनी 65 लाखाची जहागिरी दान करून टाकली लोकांच्या सुखासाठी, पण स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. आज त्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर भंडाऱ्या डोंगरावर होत आहे. आणि त्या मंदिराला काल आम्ही, ह्याच्या आधी मी 7 दिवस तिथं सप्ताहाला होते, जिथे तुकोबारायांचं शिळा मंदिर आहे तिथं संत गाडगे बाबा मठामध्ये. परंतु आईसाहेब संस्थान नात्यापुत्यावनं दिंडी आली होती, त्यांनी ते गाथापारायण ठेवलेलं. तर ना मला एक सांगायचं आहे की अशा जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर भंडाऱ्या डोंगरावर होत आहे. आणि अयोध्येत राम मंदिर जसं आहे तसं आपल्याला भंडारा डोंगरावर आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचं, महाराष्ट्रातील उच्चतम कोटीतले संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी वाहावा 12 माथा. किंवा 4 वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. 4 वेद ज्यांच्यासाठी लिहिलेले आहेत त्यांचे नाम धरा कंठी. देवा जगद्गुरु तुकोबारायांना सतत भजन, विठ्ठल 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 रखमाय. 4 वेद ज्यांच्यासाठी, 18 पुराण, 6 शास्त्र देती ग्वाही, मुख्य अर्थ तो गोविंद.
मुख्य अर्थ तो गोविंद. 18 पुराणांच्या पोटी नाही नामाविन गोष्टी. शास्त्र करती वादावाद मुख्य अर्थ तो गोविंद. मी अजून अभ्यास केला नाही, सहजच झोपतनं उठली या. मला हे बोलायचं माझ्या डोक्यात बी नव्हतं, पण ज्यावेळेस बोलायचं येतं ना त्यावेळेस आपोआप माझ्या मुखात उभं राहतं. अशा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर भंडारा डोंगरावर होत आहे. आणि तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, एकनाथ महाराजांच्या नावावर अनेक साधू संतांनी आपली पोटं भरलेली आहेत. ज्यांच्याजवळ जमिनीचा तुकडा बी नव्हता, आज त्यांनी बंगलं बांधलेले आहेत त्यांच्या अभंगावर. म्हणून प्रत्येक साधू संतांनी, प्रत्येक कीर्तनकारांनी त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्या स्वइच्छेने, फुल नाही फुलाची पाकळी त्या ठिकाणी योगदान द्यावं असं माझं म्हणणं आहे. आपल्या बाबांचं मंदिर आहे. काल मला प्रचिती दिली तुकोबारायांनी. माझी भागू भागीरथी, खरंच मला असं वाटलं माझे बाबा आहेत. माझे वडील गेलेले 8-9 वर्ष झाले देवाघरी. शिक्षक होते माझे वडील, पण देवाघरी गेलेले 8-9 वर्ष झाले. पण तुकोबारायांना ज्यावेळेस पाहते ना त्यावेळेस मला असं वाटतं माझे वडील आलेत, माझे वडील आहेत, मी त्यांची भागीरथी. काल सहजच तिथल्या एका पुजारी माणसाने विचारलं की जगद्गुरु तुकोबारायांना, म्हणजे सर्वांना विचारलं, मी दरवाज्यातच माझा पाऊल होता, सर्वांना विचारत होते जगद्गुरु तुकोबारायांच्या मंडळीचं नाव काय, 2 पत्न्या होत्या त्यांचं नाव काय. मी आता 7 दिवस सासवडमध्ये गाथा पारायणाला होती, देहूमध्ये 7 दिवस गाथा पारायणाला होती. त्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र मी ऐकलं होतं. पहिल्या पत्नीचं नाव रुक्माई आणि दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. आणि तिला जिजाबाईला आवडीने तुकोबाराय आवली म्हणून हाक मारायचे, कारण तिने संसारात खूप चटके सोसले होते. तिच्यावर अन्याय व्हायला नको म्हणून तिला तेवढं प्रेम द्यायचे तुकोबाराय. आवलीला जसं घरात एखादी कर्तृत्ववान व्यक्ती असते त्यांना आपण प्रेम देणं गरजेचं असतं. प्रेम दिलं की ती माणूस उत्साहाने कामाला लागतो. त्याप्रमाणे जिजाबाईला प्रेम द्यायचे तुकोबाराय. तर मी सांगितलं त्यांना की पहिल्या पत्नीचं नाव रुक्माई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई, प्रेमाने आवली म्हणायचे. त्यांना एवढा आनंद झाला, म्हणले आतापर्यंत 100 महिलांना मी विचारलं असेल, कोणी उत्तर दिलं नाही. ताई तुम्ही दिलं, तुमचा सत्कार झाला पाहिजे. मी म्हणलं मला सत्कार नको, आम्हाला फक्त प्रेम द्या आणि तुकोबारायांनी आशीर्वाद द्यावे, बस काही नको आम्हाला. देवाने भरपूर दिलंय, खायला कोणी नाही असं झालंय आता. पण असू द्या, मरेपर्यंत आपल्याला ती शिदोरी भाजी भाकरी आपण जतन केली पाहिजे. पण अशाच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर भंडारा डोंगरावर होतंय. मग त्यांनी जाताना मी निरोप घेतला, त्यावेळेस म्हणले इकडे या. आणि मग त्यांनी, मी म्हणलं श्रीफळ देत आहे पण माझ्या हातात नको, माझ्या वटीत द्या, कारण सुवासिनीची वटी भरावी म्हणून मी वटी भरली. कारण माझ्या अजून कपाळाला कुंकू आहे, सौभाग्याचं लेण आहे. जशी तुळशीची आपण वटी भरतो तशी म्हणलं त्यांची लेख या नात्याने माझी वटी भरा. माझ्या मनात आलं आणि मग वटी भरली. त्यांनी ही पुस्तिका दिलेली आहे, त्या पुस्तिकावरले मी फोटो काढलेले पुस्तकावलं. तर ज्यांना यथाशक्ती आपल्याला जगद्गुरु आपल्या संसारातील एक जरी वीट मंदिराच्या बांधकामाला लागली ना, तर युगाने युगे देवाच्या ध्यानात राहणार आहे. ह्याच्या संसारातली 100 रुपयाची ईट माझ्या मंदिराला लागली आहे. म्हणून लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबारायांच्या नावावर अनेक जणांनी पोट भरली असतील, पोट भरलं असेल, कधी उपाशी राहून दिलं नाही वारीच्या वाटेन तुम्हाला. आणि अशा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर होतंय.
आपण यथाशक्ती त्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि फुल नाही फुलाची पाकळी का व्हायना दानधर्म करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तुकोबाराय. छोटेसे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केलाय. कृपा करून आपण ते लक्षात घ्यावं.